रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारी सरकारची जबाबदारी आहे। बळीराजाच्या सामान्य जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज क्षीण झालाय। या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय हा संजय पाटील गप्प बसणार नाही, अशी भीमगर्जना संजय पाटील यांनी केले। शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यासह शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यासाठी तासगाव येथे आयोजित चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय। आपल्या शेळ्या, मेंढ्या व पाळीव जनावरांसह आलेले हजारोंच्या संख्येने शेतकरी, शेकडो ट्रॅक्टर यामुळे शहर व ग्रामीण भागातून येणारे रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाले होते। प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसून आलंय। या चक्काजाम आंदोलनावेळी बोलताना माजी खासदार संजय काका पाटील म्हणाले, इथं आलेले सर्वजण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत। या जगात प्रत्येक जण स्वतःसाठी जगतोय, त्यासाठी कष्ट करतोय, पण शेतकरी मातीत घाम गाळून स्वतःबरोबरच जगालाही जगवतोय। पण आज या जगाच्या पोशिंदाचं जगणं अवघड झालंय। गेल्या 4-5 वर्षात निसर्गाचा लहरीपणा आपण अनुभवतोय। कधी नव्हे एवढा पाऊस पडतोय। ऑक्टोबर महिना संपत आला तरी रानातलं पाणी संपेना आणि आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रूही थांबेनात। ही वस्तुस्थिती आहे। यावर्षी नुकसान झाले, पुढच्या वर्षी चांगलं काहीतरी होईल म्हणून शेतकरी बँकेतून कर्ज काढतोय, ते पैसे त्याला परत मिळत नाहीत। पतसंस्था, खाजगी सावकार यांच्या दारात जातोय। शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ लागत नाही, त्यामुळे कर्जाचे दुष्टचक्र संपत नाही। या सगळ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर मायबाप सरकारने कर्जमाफी करणे हाच त्यावरचा एकमात्र उपाय आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्याच्या पुढे एक पाऊल राहून लढायची भूमिका मी आज जाहीर करत आहे। तुम्ही सगळेजण इथे आलाय ते तुमचा माझ्यावर असलेला विश्वास आहे, म्हणून हा विश्वास ढळू देणार नसल्याची ग्वाही यावेळी संजय काका पाटील यांनी दिली। सोमवारी सकाळी 9:30 वाजता तासगाव येथील बस स्थानक चौकात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली। शेतकरी आपल्या वाहन, ट्रॅक्टर, जनावरांच्या सह प्रचंड मोठ्या संख्येने आलेले होते। ट्रॅक्टर व बैलगाडी तसेच शेळ्या, मेंढ्या यांचीच संख्या इतकी प्रचंड होती की तासगाव शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर बघेल तिकडे शेतकरी व त्यांची वाहने दिसत होती। शहरांच्या बाहेर आणि किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याचं चित्र दुपारपर्यंत दिसत होतं। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।